नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था देऊळघाट. आज एन जी ओच्या माध्यमातून लाख रुपये कसे कमावे या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. मित्रांनो, एन जी ओच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावे या संदर्भात मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार. त्या अशा पुढीलप्रमाणे: जर आपण आपली संस्था रजिस्ट्रेशन केल्यानंतर संस्थेचे पॅन कार्ड, संस्थेचे बँक खाते व्हायलाच हे असणं आवश्यक आहे. आपली संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की आपण संस्थेच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवावे जेणेकरून संस्थेचा पण फायदा होईल व जनतेचा पण फायदा होईल व सामाजिक दायित्वाला पण एक प्रोत्साहन मिळेल. या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिले आपली संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून स्किल इंडियाच्या माध्यमातून जे कोर्स असतात ते कोर्स आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवावे. ते कोण्या पद्धतीने राबवावे या संदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती आज देणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिले आपली संस्था स्किल इंडियाच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून घ्यावे. म्हणजे स्किल इंडियासोबत आपल्याला ट्रेनिंग पार्टनरशिप करणे आहे. टीपी, त्याला आपण टीपी म्हणतो. टीपी म्हणजे ट्रेनिंग पार्टनर. व त्यानंतर आपण टीपी केल्यानंतर आपण आपल्या संस्थेचा टीसी करावा. टीसी म्हणजे ट्रेनिंग सेंटर, टीपी म्हणजे ट्रेनिंग पार्टनर गव्हर्नमेंटचे व टीसी म्हणजे ट्रेनिंग सेंटर. या माध्यमातून आपण ट्रेनिंग सेंटर असे करावे की ट्रेनिंग सेंटर करण्यासाठी कमीत कमी जर आपल्याला तीन कोर्स जर चालवायचे असेल, त्या 3 कोर्ससाठी आपल्याला कमीत कमी 6 रूम असणं आवश्यक आहे व त्याची एका रूमची क्षेत्रफळ कमीत कमी 250-300 स्क्वेअर फूटचं क्षेत्रफळ पाहिजेत. त्यामध्ये एक क्लासरूम, एक लॅब रूम, एक क्लासरूम, एक लॅब रूम, एक क्लासरूम, एक लॅब रूम या प्रकारे व एक ऑफिस राहील. या पद्धतीनं आपण जागा कुठंतरी भाडेतत्त्वावर घेऊन आपण आपलं ट्रेनिंग सेंटर चालू करू शकतो. ट्रेनिंग सेंटर करण्यासाठी जे स्किल इंडियाच्या माध्यमातून, जसे आपण म्हणतो कौशल्य विभाग, स्किल डेव्हलपमेंट विभागामार्फत दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव मागितले जातात. त्या प्रस्तावामध्ये भरपूर असे कोर्सेस राहतात, जवळपास 300-350 कोर्सेस राहतात. हे कोर्सेस 600 तासाचे असतात. 400 तास, 500 तास, 600 तास असे भरपूर कोर्सेस त्यामधून असतात. आणि प्रत्येक तासानुसार आपल्याला त्या गव्हर्नमेंट त्या माध्यमातून आपल्याला पैसे देतात. जवळपास एका विद्यार्थ्याच्या मागे 3 महिन्याचं प्रशिक्षण असतं. 17,000, 18,000, 20,000, 15,000 या कोर्सनुसार आपल्याला ते पैसे मिळतात. तुम्ही तीन कोर्स तुमच्या ट्रेनिंग सेंटरला घेतले, त्या 3 कोर्सला तुम्हाला जवळपास 90 विद्यार्थ्याची जर वर्क ऑर्डर जर मिळाली तर तुम्हाला जवळपास 15 ते 16 लाख रुपयाचे काम मिळते. या 15 ते 16 लाख रुपयामधून तुम्हाला काम मिळाले. यामधील तुमचा खर्च असा आहे की तुम्ही एका ट्रेनिंग सेंटरवरती 3 कर्मचारी ठेवू शकता या स्वतः पण करू शकता. जो मेन टेक्निकल पर्सन काम करणारा असतो त्याला 15-16 ते 20,000पर्यंत तुम्ही सॅलरी देऊ शकता व त्याच्या हाताखालचे जे 2 ट्रेनर असेल त्यांना 15-16,000 रुपये तुम्ही सॅलरी देऊ शकता. व जागा जर भाडे तत्वावर असेल तर त्याचा 20,000 धरून चाला. म्हणजे तुमचं असं धरून चाला एका ट्रेनिंग सेंटरला महिन्याचा खर्च जवळपास हा 60,000 ते 70,000पर्यंत खर्च जाईल. व ही सगळी प्रोसेस तुम्ही ट्रेनिंग सेंटर चालू केल्यानंतर यामध्ये कोणाला पैसे द्यावे नाही लागत, कोणाला काही नाही. हे विनामूल्य प्रशिक्षण द्यावं लागते. विद्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेण्यात येत नाही. याची सर्व पूर्तता आपल्याला गव्हर्नमेंट देते. तुम्ही 15 लाख रुपयाचे काम केले, 90 विद्यार्थ्याचे 15 लाख रुपयाचे काम मिळालं, त्यामधून तुमचा जास्तीत जास्त खर्च हा 5 लाख रुपयेपर्यंत पूर्ण खर्च जाईल व तुम्हाला नेट प्रॉफिट हे 10 लाख रुपये होईल. हे प्रशिक्षण फक्त 3च महिन्याचे असते. 3 ते 4 महिने सर्व एक्झाम वगैरे होऊन सगळं सर्टिफिकेट मिळून म्हणजे सर्व हे 4 महिन्यामध्ये तुमचं ट्रेनिंग खतम होईल. जास्तीत जास्त 5 महिने लागेल. 5 महिन्यामध्ये तुमचा 4.5 ते 5 लाख रुपयाच्या आतमधील
सर्व खर्च होईल व तुमच्या संस्थेला, तुमच्या एन जी ओला जवळपास 10 लाख रुपयाचं नेट प्रॉफिट होईल. तर मित्रांनो, यासाठी सुरुवातीला जे तुम्हाला ट्रेनिंग सेंटर चालू करायचे असेल त्यासाठी तुम्हाला इक्विपमेंट लागेल. आता याच्यामध्ये इक्विपमेंट असं लागेल प्रत्येक कोर्स वाईज. जसं मेकअप आर्टिस्टचा कोर्स घेतला तर त्याचं इक्विपमेंट जादा 40-50 हजार रुपयाचे सामान होईल इक्विपमेंटचे. ते साहित्य तुम्हाला ट्रेनिंग सेंटरमध्ये ठेवावं लागेल. व शिलाई मशीन, फॅशन डिझायनिंग, सेल्फ एम्प्लॉयमेंट, टेलर हे जर कोर्स घेतला त्याच्यासाठी तुम्हाला 10-15 मशीना जाईल. त्याचा खर्च जाईल तुम्हाला जवळपास 70 ते 80 हजार रुपयापर्यंत खर्च जाईल. व राहिला एखादा सोशल मीडियाचा कोर्स घेतला किंवा इतर कोर्स घेतला त्याचा पण एवढा जाईल. म्हणजे टोटल तुमचं सर्व 5 लाख रुपयामध्ये सर्व कोर्स होईल व हेच इक्विपमेंट तुम्हाला पुढच्या वर्षी पण ते कामी येईल. तर यानुसार मित्रांनो, जर तुमची एन जी ओ असेल, तुम्ही एन जी ओ असेल, संस्था असेल, स्किल इंडिया पोर्टलला ट्रेनिंग पार्टनर म्हणून तुमच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे. संस्थेचे ट्रेनिंग पार्टनर रजिस्ट्रेशन केल्यानंतर एखादी गावामध्ये तालुका लेवलला, गाव प्लेसला या जिल्हा लेवलला एखादं 6-7 रूमा भाड्यावर घेऊन, भाडेतत्वावर घेऊन जवळपास 15 ते 20 हजार भाडेतत्वावर घेऊन त्याच्यात तुम्ही ट्रेनिंग सेंटर चालू करू शकता. हे सर्व ट्रेनिंग सेंटर ओके झाल्यानंतर एक तुमचे सर्व संस्थेचे डॉक्युमेंट, तुमचे कोणते कोर्स घेणार त्या कोर्सचे अक्रेडिटेशन सर्टिफिकेट, तुम्ही इन्स्पेक्शन, त्याचा ट्रेनिंग सेंटरचा इन्स्पेक्शन रिपोर्ट हे सर्व सबमिट करून आपल्या जिल्हा लेवलला स्किल डेव्हलपमेंट ऑफिस असतं, कौशल्य विभागमध्ये जाऊन आपला प्रस्ताव तिथं सादर करावा. प्रस्ताव सादर केल्यानंतर ज्यावेळेस असते तुम्हाला त्याची वर्क ऑर्डर मिळेल. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्ही जसं प्रशिक्षण चालू करणार 7 दिवसामध्ये तुमचं सुरुवातीला 30% बिल निघाल. प्रशिक्षण चालू ज्यावेळेस प्रशिक्षण चालू झालं त्यावेळेस 30% बिल निघाल. दुसरा टप्पा 50% प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत 30%चे बिल मिळेल व उर्वरित मुलांचे एक्झाम झाल्यानंतर त्यावेळेस तुमचे उर्वरित 40%चे बिल निघाल. या बिलापैकी कोणाला 1 रुपया द्यायचं काम नाही. ऑफिशियलमध्ये तुम्ही तुमच्या प्रेमानं 10% देऊ शकता. दिले तरी चालेल, नाही दिले तरी चालेल. पण या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुमच्या संस्थेचा, तुमच्या एन जी ओचा लाखो रुपये कमावण्याचा हा एकमेव मार्ग आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे अधिकारी चांगले असेल, तुम्ही जास्त जॉब रोलही घेऊ शकता. 5-6 जॉब रोल घेऊ शकता. 6 जॉब रोल घेतलं तर जवळपास 30 लाख रुपयाचे काम मिळेल. 30 लाख रुपयाचा तुमचा खर्च 10 लाख रुपयाचा जाईल व नेट प्रॉफिट तुम्हाला आहे 20 लाख रुपयाचा राहील. मित्रांनो, फक्त प्रॉफिट 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला सर्व प्रॉफिट होईल. तो सर्वांनी एन जी ओ असेल, संस्था असेल, मी सांगितल्याप्रमाणे ही प्रोसेस करावी. नक्कीच तुम्हाला लाखो रुपये कमावण्याची संधी उपलब्ध होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.